नमस्कार. मनश्रीच रेसिपीमध्ये आज आपण अगदी मऊ बटाट्याचा पराठा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. हा पराठा अगदी मऊ होतो. डब्यात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान असा पर्याय आहे. चला तर मग सुरुवात करूया छानशा या गुबगुबीत बटाट्याच्या पराठ्याला. यासाठी कुकरमध्ये एक 6 बटाटे घेतले आणि बटाट्याला पाणी घालून स्वच्छ असं धुवून घेतलं, कारण यावरतून थोडीशी माती असते, त्यामुळे बटाटे आपल्याला धुवून घ्यायचे. तर आता यात पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी काढून घेते आणि आता कुकरला आपण पाव कप पाणी घालणार आहोत आणि एक शिट्टी करून शिजवून घेणार आहोत. तर गॅस चालू केला आणि हा कुकर यावरती ठेवला. एक शिट्टी देखील झाली. आता कुकर थंड होतं तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी एका ताटामध्ये चाळणी घेतली आणि यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. पीठ चाळून घेतलं आणि यामध्ये मीठ घातलं पाव चमचा आणि अगदी पाव चमचापेक्षा कमी हळद घातली. मीठ घालणं आवश्यक आहे, कारण मीठ घातल्यामुळे पराठा फुटत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे मी मीठ नेहमी घालत असते आणि चव देखील छान येते या पारीला. नंतर यात थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची. तर ही कणिक मळण्यासाठी मला 1.5 ते पावणे 2 कप पाण्याचा वापर करावा लागला. आता ही कणिक बाजूला ठेवते भिजण्यासाठी झाकून. आता आपण वाटण करून घेणार आहोत. या वाटणामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातली. आता हे मिक्सरला भरडसर असं वाटून घेऊया. तर जाडसर असं हे वाटून झालेलं आहे. हिरवी मिरची, आलं यांची पेस्ट आणि 1 ते 1.5 चमचा ही पेस्ट तयार होते. यापेक्षा जास्त तिखट तुम्ही खात असाल तर तुम्ही 1-2 मिरच्या यामध्ये वाढवू शकता. आता कुकर आपला थंड झाला आहे आणि बटाटे देखील मी यामधून काढून घेतलेत. बटाटे कोमटसर आहेत आणि अगदी सहजतेने ह्याची साल काढते. तर अजिबात चिकट झालेली नाही किंवा कच्चे राहिलेले नाहीत. अगदी मऊ असे हे बटाटे आपले शिजले गेलेत. एका शिट्टीमध्ये अगदी प्रॉपर असे बटाटे शिजले जातात. फक्त शिट्टी काढण्याची घाई न करू देता कुकर थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग तो काढून घ्यायचा. तर संपूर्ण साल काढून घेतली. आता खिसणीचा मोठा जो भाग असतो त्या भागावरती हे बटाटे छान किसून घेते. तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने देखील संपूर्ण बटाटे अगदी एकजीव करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने किसून झालं की यामध्ये बटाट्याचा कुठलाही भाग शिल्लक राहत नाही. अगदी बारीक एकजीव असे हे बटाटे किसले जातात. आता आपलं बटाट्याचं सारण किसून झालेलं आहे. याची फोडणी तयार करणार आहोत. यासाठी आता गॅस सुरू केला आणि मग यावरती आपण पॅन ठेवलेला आहे. तर पॅन छान तापला. मग यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं. तेल घातल्यानंतर लगेचच अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये घातलेले आहे जिरे आणि हे संपूर्ण तेल पॅनला लागावं म्हणून पॅन हलवून घेतला. मग यामध्ये कढीपत्ता घातला. त्यानंतर आपण हिरवी मिरचीचं जे वाटण तयार करून घेतलं ते 1.5 चमचा घातलं. हळद घातली पाव चमचा आणि मीठ देखील यात घातलं आवश्यकतेनुसार. तर आता हे संपूर्ण जिन्नस आहेत ते तेलामध्ये अर्धा मिनिटासाठी छान परतवून घेऊया आणि छावणीमध्ये संपूर्ण जिन्नस छान परतवून घेतले आणि यामध्ये किसून घेतलेला संपूर्ण बटाटा घातला. आता आपल्याला हा जो बटाटा आहे तो फोडणीसोबत छान मिक्स करून घ्यायचा. म्हणजे बटाट्याचं सारण एकजीव असं आपल्याला या फोडणीमध्ये करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपली संपूर्ण बटाट्याची भाजी या ठिकाणी तयार झाली. अगदी मऊ असा हा बटाटा शिजला आणि सारण देखील छान असं तयार झालं. ते देखील व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतली. तर इथे आपलं बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण कणिक मळून घेतो आहे. तर त्यासाठी थोडंसं 1 चमचा तेल घातलं आणि कणिक मळून घेतली अर्धा मिनिटासाठी आणि यापासून छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. पटापट पराठे लाटता येतील यासाठी बटाट्याची जी भाजी होती ती देखील आपण याच परातीमध्ये काढून घेतली. आता एक कणकेचा गोळा घ्यायचा, तो पिठामध्ये छान घोळून घ्यायचा आणि हाताला देखील पीठ घ्यायचं. मी गव्हाचंच पीठ या ठिकाणी वापरते आणि पुरणाला भरताना आपण जशी कणकेची वाटी तयार करतो तशीच वाटी देखील या कणकेची तयार करून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला हवं तेवढं सारण बटाट्याचं घालायचं आणि ते सील करून घ्यायचं. तर जसं आपण पुरण भरण्यासाठी पद्धत वापरतो तशीच बटाट्याची सारण भरून हा गोळा आपला तयार करून घ्यायचा पराठ्यासाठीचा आणि वरचा जो भाग असतो तो दोन्ही हाताच्या साहाय्याने छान वरती करायचा पिठाचा आणि आतलं सारण 2 बोटाच्या साहाय्याने मध्ये दाबायचं आणि ते छान व्यवस्थित सील होतं. तर शेवटचा राहिलेला भाग जो आहे तो व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा दोन्ही बोटांच्या साहाय्याने आणि बाजूला दुमडून द्यायचा. तर आता हा गोळा जो आहे तो लाटण्याच्या साहाय्याने एकसारखं हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. कुठेही जोर देत हा पराठा अजिबात लाटायचा नाही. अगदी हलक्या हातावरती पराठा संपूर्ण काठांनी लाटून घ्यायचा आहे.
म्हणजे काठ अजिबात जाड राहता कामा नये. तर अगदी काठापर्यंत बटाट्याचं सारण पोहोचलेलं आहे. एकसारखा हा पराठा लाटला गेलेला आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. तर गॅस सुरू करून त्यावरती तेल टाकून पराठा एका बाजूने छान शेकून घेतला. नंतर तो दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी छान अशी शेकून घेतली आणि तुम्ही ते पाहू शकता हळूहळू पराठ्यातनं हवा बाहेर पडते, म्हणजे पराठा छान असा फुगतोय. तर इथे तो संपूर्ण पराठे अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूने एक चमचा तेल सोडून पराठा खरपूस असा भाजून घेतला. तर अगदी जवळून असा हा पराठा दाखवते. छान खरपूस आणि गुबगुबीत असा पराठा तयार होतो. दुसरा पराठा देखील मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. तर एक बाजू छान अशी भाजून घेतली, लगेच पलटून दुसऱ्या बाजूने एक अर्ध्या मिनटासाठी भाजला आणि तुम्ही पाहू शकता छान असा टम्म फुगलेला आहे हा पराठा. हा देखील पराठा आपण छान तेल लावून खुरपूस असा भाजून घेऊयात. अशाच पद्धतीने संपूर्ण पराठे मी तयार करून घेतले आहेत. तर हा पराठा तुम्ही लोणचं किंवा थंडगार अशा दह्यासोबत देऊ शकता. मुलांना तुम्ही यावरती लोणी किंवा तूप लावून तो देखील डब्यामध्ये देण्यासाठी अगदी सुंदर असा पर्याय आहे. तर आजची आपली ही बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.